सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊ आता आपण. चला हिला जाम स्वामींनी दर्शन दिले. स्वामींनी या बाईला चिकार दर्शन दिलेलं आहे आणि स्वामी यांना काहीतरी फुलाची पाकळी काहीतरी देण्यात येईल आज संध्याकाळी. चला गाईस आता आपण कुठं भेटू? किल्ल्यावर भेटू डायरेक्ट. किल्ल्यावर भेटू डायरेक्ट. गाईस आपण आता घाटाला सगळी अभ्यास करा. आपण ऐकायला पण दिसत नाही. गाईज आता आपण मालवण जेट्टीवर पोचलो. इकडून आपल्याला जायचं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. काकू गाईज, दीदी मम्मी, तिकडशी आपल्याला जायचं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. पप्पा गेले तिकीट काढायला. गाईज अंकल आणि क्रियांश, ही अंकल आणि शाईशा, ही आंटी, हे दुसरे अंकल. गाईज आंटी, मम्मी न मी. हाल चाल लवकर नाही तर डुबशाल. गाईज 2 दीदी ना आंटी. नाही पुन्हा तो. गाईज आता आम्ही लाईनी आहोत. मम्मी गाईज ही बोट आपली आहे वाटते, पण हिची अवस्था जरा डेंजरच आहे. त्याच्यासाठी हो कोट देतात का जेणेकरून ॲक्सिडेंट काय झाला तर माणूस डुबणार नाही. गाईज सगळी बसल्या आता. चला किल्ल्याजवळ जाऊ. गाईज आम्ही बोटे नाव सगळ्यांनी का किल्ला समोरच आहे. 5 मिनिटांनी पोहोचू आपण. 5 मिनिटं पण नाही लागणार. गाईज हा सिंधुदुर्ग किल्ला पूर्ण पाण्याने वेढलेला आहे. चारे बाजूला किल्ल्याच्या पाणीच आहे. आता आपण एंट्री करत आहोत किल्ल्याजवळ. बाहेर हात ठेवू नका. गाईज बोटींशी उतरत आहोत. यांची बघू काय आदावत होते. पाऊस पण टेम पडायला लागले. गाईज आता आलो इथं ना, कवशी तरी पडायचा. अरे थांब अजून एक आहे. गाईज या ट्रिप मधला खतरनाक पोऱ्या आहे. अरे चिंबोऱ्या बघल्या का कवऱ्यान? अरे रास आण. चिंबोऱ्या बघा. हा गाईज सिंधुदुर्ग किल्ल्याची एंट्री खूप छान आहे. हा बघा गाईस, एंट्रीला मंदिर आहे. गाईज मंदिर पण हा कोणचा आहे पाया पडून घेऊया. जय हनुमान, जय हनुमान, जय बजरंगबली. गाईज हा किल्ल्याचा प्रवेशद्वार.
गाईस तोफ गोल्याचा अर्धा पार्ट आहे. गाईड पाहिजे का सर? गाईड नको, आम्ही शिकलेली आहे. हात आणि पायाचे ठसे कुठे आहेत? आता ठसे जाऊन द्या. दुरुस्ती करायला पाहिजे गाईस किल्ल्याची. सांगेल कोण? चला गाईस गड चढायला आल्या. थँक्यू. गाईज इथं हाताचे आणि पायाचे ठसे आहेत महाराजांचे. गाईज चप्पल काढून ठेवतो. पाहायचं कसं लाईट माझ्या मक्षा बघ पाहिजे आल्यावर दगडावर आहे ना तो. हाताचा आहे गाईज इथं हाताचा ठसा आहे. समजून येत नाही जास्त. तुम्हाला समजत असेल तर बघा. काय काय दिसला? हा येऊ काय? हा हा काय दिसला? चला काहीच समुद्र. मस्त काहीच रस्ता आया. मी तर मोठा याच घेतले काय मी ते आराटते इकडूनचा इकडूनचा. हो ना. हो हो चोर लोकांना इच्छा लुटून द्यायची. मग तू मला काहीच मस्त व्ह्यू आहे इकडं. आता पाऊस पण येत चालले. यांचा फोटोशूट चालू आहे. चालता चालता काही गाईस टोपी उडताना चालता चालता ते पण तर पाण्यामध्ये आहे. तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास होता. एक किल्ला असा ठेवला होता तो समुद्र किनारपट्टीमध्ये होता. शत्रूला जाम त्रास व्हायचा त्याला हे करायला. त्याच्यामुळे हा किल्ला सापडत होता. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. गाईस इथं दरी आहे. या पायऱ्या होता अशा सैन्यांना चढा उतरायला. गाईचा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक. त्याला आपल्याला तिकडे पण जायचं आहे. आले ते खिडकींची जाते. ही किल्ल्याची संरक्षण भिंत आहे. दोघं नवरा बायको तिथं गेल्या. काही जे कशाला असेल? हा कोणाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा. माहिती नाही आम्हाला. ते मला तर असं वाटतं मशालीचा आणते. मग कणाला सपोर्ट? अरे अर्धवट आहे ते. सपोर्ट नाही बोलताय म्हणतो कशाला. काहीच तुम्हाला माहिती असेल तर सांगा. इथं आम्ही नाही तर आम्ही 17 डोकी लावू.
काय ते बरोबर आहे का तसा बाटल्यांचा ते गीत मांडतात हा आणि अशा ज्या बाटल्या असतील त्या आपणच जाऊन कशा टाकायच्या डस्टबिन मध्ये गाईस खरा किल्ला यो आहे खरा किल्ला म्हणजे तो पण खरा किल्लाच आहे ही बाउंड्री होती पण इथं काहीतरी समथिंग डिफरंट आहे काहीतरी वेगळं आहे इथं ही पूर्ण बाउंड्री आहे किल्ल्याची आणि हा खरा किल्ल्याचा परिसर आहे या शासनामुळे याची तरा अशी करून ठेवली महाराजांच्या टायमाला ही एक नंबर होती ही वास्तू एक नंबर होती ना आता आपल्या शासनाने पुरी वाट लावून ठेवलेली आहे काय बोलावत नाही शासनाला एकदम खतरनाक शासन आहे आजचा नाही ना कालचा नाही ना परवाचा नाही सगळंच शासन खतरनाक आहे तरी चला तरी आपल्याला काम आहे राजांची वास्तू बघण्याची संधी भेटली त्याबद्दल धन्यवाद चला आता आपण पुढे जाऊया पुढे काय काय नजारा आहे बघूया पण मस्त किल्ला होता शासनाने त्याच्यावर लक्ष दिलं नाही म्हणून त्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही हा एक मिनिट शासनाने या अशी तरा आणून ठेवल्या आमच्या मंडळीनं याना की प्रजा का सांभिलता ए नीट उतरा चिप्प्यान खाली गाईज उतरताना यांची पण अदावत झाले हिला कवशी बरा झालता जेवलेला सांगते निजरला ना आता आंबवण झाले आता पाय आंबले का ही बघा ही अशी घाण सगळीकडे आहे गाईज कचऱ्या कुंड्या त्यांची पण सोय कुठे दिसत नाही लोक तरी काय करतील तुम्हाला काय वाटते गाईज हा मंदिर आहे गाई तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर आहे हे बघा इथे लिवले नुसता किल्ला स्वच्छ ठेवा नाही तर सांगतं 500 रुपये दंड आवरी घाण घालून ठेवले तिथं हे बघा गाईस तुम्ही पण वाचा नुसतात लिहून ठेवले 500 रुपयाचा दंड छत्रपती शिवाजी महाराज की जय गाईस तिथं फोटो आणि व्हिडिओ काढायसाठी बंद होता सो नाही दाखवला इकडे दाखवतो मी तुम्हाला अशी तिथं मूर्ती आहे महादेव मंदिर आहे भुयारी मार्ग चला हर हर महादेव ही विहीर आहे का हीच विहीर असेल ना पाणी आहे ना काही विहीर आहे आणि शंकराचं मंदिर आहे पुढं इथं कोण आहे ओम नमः शिवाय दर्शन महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला आणि आता आपण चालले आहोत विहिरींच्या इथं खाली जाऊन ना बघू शकता किती वापरले ना आपला चला आपण जरा खालती जाऊ साखर विहीर गाई साखर विहीर गाईस
काढतो म्हणजे तुला काय चॅनल शिंदाल ना. काहीच गोड पाण्याची विहीर आहे. दाखव ना. साखर विहीर, गोड पाण्याची विहीर काहीच. गाईज आता आपण जाणार आहोत किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी, जिथून महाराज माऊले किल्ल्यावर पाहणी करत असे का कुठला जहाज आला, काय आला. चला वरती जाऊन बघूया काय आहे. अरे वा, ध्वजारोहण पण आहे. खरंच ही अशी जागा आहे का जिथून संपूर्ण किल्ल्याची पाहणी करता येईल. कुठला जहाज येते कुठला नाही येत संपूर्ण दिसतं इथून. एकदम म्हणजे इकडचा ते टोकाचा पण दिसतं इकडं. छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.